विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 12वी भूगोल प्रकरण क्रमांक 2 लोकसंख्या भाग 2 या प्रकरणाला आपण व्हिडिओ क्रमांक 6 यामध्ये आपण आज सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, प्रकरण क्रमांक 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी लोकसंख्येचा विचार करायचा आहे. लोकसंख्येचा विचार मानवी संसाधन या अंगानेही केला जातो. प्रामुख्याने आपल्याला माहिती आहे की मानव ही सुद्धा काय आहे, एक साधन संपत्ती आहे आणि म्हणून इतर साधन संपदांप्रमाणे मानव ही सुद्धा एक संपदा असल्या कारणाने तिचा विचार करणं अतिशय महत्त्वाचं आहे. म्हणून मानवी संसाधनातील शारीरिक आणि बौद्धिक या दोन्ही वैशिष्ट्यांचा प्रदेशाच्या विकासावर प्रभाव पडतो. आता कोणत्याही प्रदेशाचा विकास करायचा जर झाला तर त्यासाठी शारीरिक श्रम हे आवश्यक आहे, त्याचबरोबर बौद्धिक श्रमही आवश्यक आहे. जर शारीरिक श्रमाला बौद्धिक श्रमाची जोड मिळाली तर निश्चित त्या प्रदेशाचा विकास हा चांगला होऊ शकतो. या दृष्टिकोनातून त्या प्रदेशाच्या विकासावर प्रभाव पाडणारा अतिशय महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे शारीरिक आणि बौद्धिक श्रम. त्यानंतर प्रदेशाचा विकास अन्य संसाधनांबरोबर मानवी संसाधनाचा वापर कसा केला जातो यावर अवलंबून असतो. आता कोणत्याही प्रदेशाचा विकास हा आपण करत असताना त्या ठिकाणी असणाऱ्या उपलब्ध साधन संपत्तीचा वापर करून घेतो आणि मग विकास करतो. परंतु मग विकास करत असताना जर त्या ठिकाणी मानवी संपत्ती, मानव किंवा त्याची लोकसंख्या किती आहे, कशी आहे आणि ती कशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्याचा वापर हा प्रगतीसाठी करून घेतला जातो हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणून मानवाचा संसाधन म्हणून वापर एखाद्या प्रदेशाच्या विकासात कसा केला जातो हे देखील पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. मग त्यानंतर त्यामध्ये मग आपण लोकसंख्येची रचना अभ्यासतो. लिंग गुणोत्तर, साक्षरता दर यांचाही अभ्यास लोकसंख्या भूगोलात आपल्याला करणं आवश्यक असतं, क्रमप्राप्त असतं. मित्रांनो, आपल्यासमोर 3 या ठिकाणी एक वयोरचनेचे आलेख आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. अ, त्यानंतर आ आणि ई असे 3 वयोरचनेचे स्तंभ आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. त्याचं निरीक्षण चांगलं करा तर त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की डाव्या बाजूला प्रत्येक स्तंभामध्ये डाव्या बाजूला पुरुषांची संख्या दिलेली आहे आणि उजव्या बाजूला लाल रंगामध्ये जो दिलेला आहे ती म्हणजे स्त्रियांची संख्या आहे. आणि त्यातली त्यात जर आपण निरीक्षण केलं तर त्यांची लोकसंख्या किंवा त्याचं प्रमाण प्रत्येक स्तंभामध्ये लोकसंख्येची आकडेवारी पण दिलेली आहे. वयोगटाची प्रत्येक वयोगटाची आकडेवारी दिलेली आहे. तर ती 0 तर 4 दशलक्षापर्यंत लोकसंख्येची आकडेवारी दाखवलेली आहे. आणि मग उभ्या दिशेमध्ये दाखवलं आहे की तळापाशी 0 वयोगट आहे, तिथून 100 वरती जर गेलं मधल्या अँगलनी बघितलं तर 100 वयोगटापर्यंत वर्षापर्यंत लोकसंख्येचे स्तंभ दाखवलेले आहेत. मग कोणत्या वयोगटाचा स्तंभ किती आहे, तो कसा वरती 100 वयोगटापर्यंत कसा होत गेलेला आहे याची रचना 3ही या स्तंभांमध्ये आलेखामध्ये आपल्याला भिन्न दिसते आहे. मग याचं निरीक्षण आपण करायचं आहे तुम्ही सर्वांनी. कारण आता अलीकडे जास्तीत जास्त आम्ही बोलण्यापेक्षा विद्यार्थ्यांनी बोलणं खूप गरजेचं आहे. आत्ताच्या युगामध्ये आपण पाहतो की तशाच प्रकारची पाठ्यपुस्तकं आलेली आहेत आणि म्हणून काही प्रश्नही तुम्हीसुद्धा सोडवले पाहिजे. तुमचं देखील योगदान या ठिकाणी अभ्यासामध्ये स्वयंस्फूर्तीने असायला पाहिजे. या दृष्टिकोनातून प्रश्न वाचायचे आहे, त्याचे उत्तरं पण तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तरी देखील आपण या ठिकाणी त्याचे उत्तरं बघूया. अ, आ आणि ई असे 3 वयोगट रचनेचे स्तंभ आहे आणि मग त्याचं खाली प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न आपण वाचूया, त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर एक म्हणजे पहिला प्रश्न, कोणत्या मनोऱ्यात बालकांची संख्या सर्वात कमी आहे? कोणत्या मनोऱ्यामध्ये? आता 3 मनोरे आहेत, पैकी कोणत्या मनोऱ्यात बालकांची संख्या म्हणजे खाली बघा की प्रत्येक स्तंभामध्ये 0 वयोगटपासून सुरुवात झालेली आहे. मग बालकांची संख्या कोणत्या आलेखामध्ये जास्त दिसते आहे तर त्या ठिकाणी आपल्याला बालकांची संख्या जास्त असणारा सर्वात कमी असणारा जो मनोरा आहे तो म्हणजे ई आहे. बाकीच्या मनोऱ्यामध्ये अ आणि आ मध्ये आपल्याला दिसतंय की त्या ठिकाणी
बालकांची संख्या जास्त आहे. पण ईमध्ये मात्र तो जो काही स्तंभ आहे 0 वयोगटापासून काही बालकांचा जो वयोगट आहे तो अतिशय कमी दिसतो आहे. दुसरा प्रश्न आहे, कोणत्या मनोऱ्यात वृद्धांची संख्या सर्वात कमी आहे? तर त्याचं उत्तर येईल वृद्ध कमी आहे. तर त्याचं उत्तर अ स्तंभ आहे. अस्तंभ काय आहे तर वरती बघा त्याचं त्या ठिकाणी लोकसंख्या जसजसं वयोगट वाढत जातो 100कडे आकडा जातो तसं वयोगट जे स्तंभ आहे त्याची आकारमान कमी कमी होत गेलेलं दिसतं आहे. म्हणून अ हे उत्तर आहे. तिसरं आहे, कोणता मनोरा युवा राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो? बघा, युवा राष्ट्रांचे प्रतिनिधित्व जास्तीत जास्त युवा गट कोणत्या स्तंभामध्ये जास्त दिसतो आहे? तर उत्तर येईल आ. म्हणजे 2 नंबरचा जो आलेख आहे मनोरा आहे त्याच्यामध्ये आपल्याला युवा राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करणारा तो मनोरा म्हणता येईल. चौथा आहे, कोणता मनोरा वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या त्या ठिकाणी राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतो? तर त्याचं उत्तर आहे वैद्यकीय खर्च जास्त असणाऱ्या राष्ट्रांचे प्रतिनिधित्व. मग त्याचं उत्तर ई येईल. आता ई काय येईल तर आपल्याला दिसतंय की तिथे वयोवृद्धची संख्या जास्त आहे. ज्या अर्थी वयोवृद्ध जास्त आहे त्या अर्थी त्यांच्यावर खर्च देखील जास्त करीत असला पाहिजे तो राष्ट्र, म्हणून ई हे उत्तर येईल. 5वा प्रश्न आहे, विपुल मनुष्यबळ असलेल्या राष्ट्राचे प्रतिनिधित्व कोणता मनोरा करतो? तर त्याचं उत्तर येईल आ. कारण विपुल मनुष्यबळ म्हणजे बघा की संपूर्ण मनोऱ्याचं निरीक्षण केलं तर मनुष्यबळ म्हणजेच जी काही लोकसंख्या आहे ती 0 वयोगटापासून 100 वयोगटापर्यंत इतर स्तंभांच्या मानाने जास्त दिसते, म्हणून तो एक प्रकारचं प्रतिनिधित्व करताना आपल्याला दिसतो. तर त्यानंतर 6वं आहे, कोणते मनोरे विकसनशील व विकसित राष्ट्रांचे प्रतिनिधित्व करतात ते सांगा? तर याच्यामध्ये विकसनशील राष्ट्राचं प्रतिनिधित्व करणारा मनोरा जो आहे तो म्हणजे आ हा आहे 2 नंबरचा. तर विकसित राष्ट्रांचं प्रतिनिधित्व करणारा मनोरा जो आहे तो ई आहे. अशा पद्धतीने आपल्याला या 6ही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी मनोऱ्याचं निरीक्षण करून देता येईल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे लोकसंख्येचे घटक. आता लोकसंख्येच्या घटकामध्ये वयोरचना हा मुद्दा आपण पाहणार आहोत. वयोरचना, आता नेमकं वयोरचना म्हणजे वयोगटानुसार असणाऱ्या लोकांची संख्या. कोणत्याही प्रदेशामध्ये जी लोकसंख्या विभागली गेलेली असते त्याच्यामध्ये वयोरचनेचे जी विभागणी असते किंवा वयोरचनेनुसार जर अभ्यास करायचा झाला तर मग अर्भक किती आहे, बालक किती आहे, कुमार किती आहे, युवक किती आहे, प्रौढ किती आहे आणि वृद्ध किती आहे याची संपूर्ण संख्यात्मक आकडेवारी आपल्याला पाहावी लागते. तरच आपल्याला वयोरचना समजते की विशिष्ट गटामधील लोकांची संख्या या ठिकाणी जास्त आहे की कमी आहे, वृद्धांची किती आहे, अर्भकांची किती आहे, हे सर्व आपल्याला याचा संपूर्ण अभ्यास केला तर समजतं. म्हणून वयोरचनेचे जे महत्त्वाचे घटक आहे हे 5 ते 6 घटक आपल्याला इथे सांगता येतील. एकूण वयोगट रचनेमध्ये संख्येमध्ये आपल्याला हे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात. लोकांची रचना आपल्याला अशा पद्धतीनं वयोरचना आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे वयानुसार झालेलं वर्गीकरण थोडक्यात आपल्याला हे असंही म्हणता येईल. कारण अर्भक म्हणजे 1 वर्षाच्या आत ज्या मुलाचं वय आहे आपण त्याला अर्भक म्हणतो. बालक, कुमार, युवक, प्रौढ आणि वृद्ध याची आकडेवारी आपल्याला या ठिकाणी पाहून समजत असते. पुढचा स्तंभ घेतलेला आहे या ठिकाणी वयोरचनेचाच घेतलेला आहे. जे पहिले 3 स्तंभ होते त्यातील अ हा स्तंभ या ठिकाणी आपण अभ्यासासाठी परत निवडलेला आहे. याच्यामध्ये काय दिसतं आहे आपल्याला तर लोकसंख्येचे वय आणि लिंगानुसार वितरण दर्शवण्यासाठी मनोऱ्याचा वापर करतात. याच्यामध्ये वयोरचना वयानुसार आपल्याला इथे आलेख दिसतो आहे, मनोरा दिसतो आहे. 0 पासून तर वरती 100पर्यंत लोकांचं आयुर्मान आहे किंवा त्या वयोगटातले लोक तसे स्तंभ त्या ठिकाणी दाखवलेले आहे. उजव्या बाजूला स्त्रियांची संख्या त्यांचे स्तंभ दाखवलेले आहे आणि डाव्या बाजूला पुरुष आहेत निळ्या रंगाने दाखवलेले, तर त्यांची संख्या दिलेली आहे तीही दशलक्षामध्ये आहे. मग याच्यावरून आपल्याला काय होतं की बोध होतो. कैय अक्ष काय दाखवतो तर आपल्याला या ठिकाणी वयोगट दाखवतो हे आपल्याला इथे सांगता येईल. या स्तंभाची लांबी ही त्या वयोगटातील लोकसंख्येची टक्केवारी दाखवतो. मग प्रत्येक स्तंभाची लांबी बघा, काही स्तंभ खूप लहान आहे, काही मोठे आहे, याचा अर्थ ती टक्केवारी आहे. ही त्याच्या खाली आपल्याला आडव्या रेषेवरती दिसत आहे तर 0, 0.8, 1.6 ही दशलक्षात आकडेवारी आहे त्या लोकसंख्येची.
मग तो स्तंभ जितका मोठा तितकी तेवढी लोकसंख्या त्या ठिकाणी आहे असं आपल्याला टक्केवारीच्या माध्यमातून दिसतं आहे. त्याच्यानंतर डाव्या बाजूला पुरुषांची तर डाव्या बाजूला पुरुषांची तर उजव्या बाजूस स्त्रियांची संख्या वयोगटानुसार दाखवलेली आहे. तळाचं निरीक्षण केलं तर 0 वयोगट आहे. तर अगदी शीर्षाकडे जर पाहिलं तर तिथे वृद्धांचा वयोगट आहे असं आपल्याला दिसतं आहे. म्हणून आपल्याला एकंदरीत साधारण 3 पद्धतीने आपल्याला वर्गीकरण करता येऊ शकतं की 15 ते 59 लोकसंख्या जी आहे या वयोगटातली ती कशी असते. आपल्याला माहिती की कष्टकरी असते, काम करणारी असते, कार्यशील लोकसंख्या म्हणून तिचा उल्लेख आपण करतो. नंतर 0 ते 15 वयोगट जो असतो तो अवलंबित्व असतो, कारण ते कुठल्याही प्रकारे कमवत नाही. ते म्हणजे लहान मुलं 0पासून 15 वयोगटातले की जे कष्टकरी काम करणाऱ्या लोकांवरच अवलंबून ते असतात. आणि 59च्या पुढचे लोकसंख्या जी असते ती जास्त त्या ठिकाणी आपल्याला वैद्यकीय किंवा आरोग्य सुविधांचा लाभ घेणारी आपल्याला दिसून येते. आणि या दृष्टिकोनातून त्याचं वर्गीकरण आपल्याला करता येतं. म्हणजे 60 वयोगटाच्या पुढचे जे लोक आहेत ते वृद्ध समजले जातात. त्यानंतर परत 3ही आलेख आपण मनोरे या ठिकाणी अभ्यासासाठी घेतलेले आहेत की ते तिन्हीचंही निरीक्षण जर केलं तर आपल्याला तिन्हीचीही त्या ठिकाणी माहिती आपल्याला या ठिकाणी समजते, दाखवलेली आहे. प्रत्येक स्तंभाच्या खाली तो कशा पद्धतीने तो मनोरा विस्तारलेला आहे त्याच्याबद्दलची माहिती त्याच्या खालीच दिलेली आहे. संबंधित मनोऱ्याचं निरीक्षण करा. मग आता पहिला मनोरा जो आहे तो त्याचं वर्णन आपण बघूया की या मनोऱ्याचा तळ विस्तारत जाणारा दिसतो असून शीर्षाकडे तो कसा होत गेलेला आहे, निमुळता होत गेलेला आहे. मग याचा अर्थ काय की वाढत्या वयोगटानुसार मृत्यूदर वाढलेला आहे आणि हा मनोरा जन्म आणि मृत्यूदर दोन्ही जास्त आहे असं सांगतो. म्हणजे बघा की आता तळाला जर निरीक्षण केलं तर 0 वयोगटापासून जे काही मुलं आहे म्हणजे त्यांचं वयोगटात जो स्तंभ दाखवलेले आहे ते मोठे मोठे स्तंभ आहे. याचा अर्थ जन्मदर जास्त आहे. आणि वर जसं शीर्षाकडे जाऊ तसं त्या ठिकाणी वृद्धांची आकडेवारी आहे आणि त्यांचे स्तंभ छोटे छोटे होत गेलेले आहे. याचा अर्थ मृत्यूदर हा खूप जास्त आहे. मग ह्या स्तंभावरून असं बोध होतो की दोन्ही जास्त आहे, जन्मदरही जास्त आहे तेवढा मृत्यूदर पण जास्त आहे. म्हणून त्या ठिकाणी हा जो आहे स्तंभ एक वेगळ्या प्रकारचा विस्तारणारा स्तंभ म्हणून आपण त्याचा उल्लेख आपण करू. सुरुवातीला त्याचा विस्तार खूप मोठा आहे, नंतर मात्र तो कमी होत गेलेला आहे. दुसरा स्तंभ बघा जो आहे तो या मनोऱ्याचा तळ कसा आहे, संकुचिता झालेला आहे थोडा. तर शीर्षाकडे परत विस्तारलेला आहे. याचा अर्थ वृद्धांची संख्या जास्त आहे तर तरुणांची संख्या या ठिकाणी कमी आहे असा त्याचा अर्थ होतो. आणि मग यावरून असा निष्कर्ष निघतो की जन्मदर कमी आहे. जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या या 2 नंबरच्या स्तंभामध्ये कमी आहे, तर मृत्यूदर अगदी कमी आहे, मृत्यूदरसुद्धा कमी झालेला आहे. आणि म्हणजे मधल्या वयोगटातली तरुणांची संख्यासुद्धा त्या ठिकाणी घटलेली आपल्याला दिसते. याचा अर्थ वृद्धांची संख्या जास्त आहे, कारण वृद्धांची वयोगटात जर निरीक्षण आपण केलं जसं शीर्षाकडे जाऊ तसं तिकडे स्तंभ वाढत गेलेले आपल्याला दिसतील. म्हणून त्या ठिकाणी वृद्धांची संख्या या स्तंभामध्ये जास्त आहे. म्हणून हा जो मनोरा आहे तो कसा आहे, एक संकोचणारा मनोरा आहे. तिसरा आहे जो स्थिरावलेला बघा ई नावाचा स्तंभ किंवा ज्याला आपण मनोराच म्हणूया. तर या मनोऱ्यामध्ये वयोगटांच्या प्रत्येक गटाची टक्केवारी जवळजवळ समान आहे. बघा अतिशय स्थिरावलेला टप्पा असणारा हा मनोरा आहे. याच्यामध्ये आपल्याला असं एकंदरीत निरीक्षण केलं तर लक्षात येईल की जन्मदर आणि मृत्यूदर हे दोन्ही अगदी कमी झालेले आहे. जन्मदरही कमी आहे आणि मृत्यूदरही कमी झाले. त्यामुळे लोकसंख्येमध्ये वाढ जी होते आहे ती अगदी नगण्य होताना दिसते आहे असा निष्कर्ष आपल्याला एकंदरीत काढता येतो. आणि म्हणून मग वयोरचनेचा देशाच्या भवितव्यावर प्रत्यक्ष परिणाम होतो. भवितव्यावर परिणाम होतो. एखाद्या देशामध्ये बालकांची संख्या आणि वृद्धांची संख्या जास्त असेल तर विकासामध्ये कुठेतरी बाधा येईल. पण याच्या उलट जर का त्या वयोगटामध्ये विशिष्ट 15 ते 59 वयोगटातल्या लोकांची संख्या एखाद्या प्रदेशात जास्त असली तर ते कष्टकरी असतात आणि म्हणून उत्पन्नात भर पडते. म्हणून अशा प्रकारचा देश किंवा तो प्रदेश लवकर विकसित होईल. ही आपल्याला याच्यासाठी या वयोगट रचनेचा अभ्यास करणं आवश्यक आपल्याला ठरतं.
बाल आणि वृद्ध वयोगट जास्त, देशाचा त्या ठिकाणी अधिभार वाढतो. तर कार्यरत लोकसंख्या जास्त जिथे तिथे मनुष्यबळ पण जास्त असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर एक आकृती घेतलेली आहे बघा 2.1 नावाची ही जी आकृतीनुसार भारत कोणत्या मनोऱ्यात येईल, काही प्रश्न या आकृतीवर विचारण्यात आलेले आहे. तर मग यानुसार आकृती क्रमांक 2.2 याच्यानुसार भारत हा कोणत्या प्रकारामध्ये येईल, कोणत्या मनोऱ्यात येईल, तर आपल्याला 3 मनोरे जे आपण याच्या आधी पाहिले त्याच्यामध्ये भारत हा अ मनोऱ्यात येईल. भारतातील लोकसंख्येच्या रचनेबाबत भाष्य करा असा एक प्रश्न दिलेला आहे. त्या प्रश्नाचं उत्तर बघा की जन्मदर व मृत्यूदर जास्त असतो, त्याच्यानंतर जन्मदर जास्त त्यामुळे युवा आणि तरुणांची संख्या जास्त, त्यामुळे कार्यशील कामकरी मनुष्यबळ उपलब्ध, आयुर्मान कमी त्यामुळे वृद्ध संख्या कमी. ही भारताच्या बाबतीतल्या लोकसंख्येची जर का आढावा आपण घेतला तर आपल्या लक्षात येतं की जन्मदर आणि मृत्यूदर दोन्ही जास्त आहे. म्हणजे जन्मदर भारतात खूप आहे आणि मृत्यूदर पण अजून जास्तच आहे. आणि जन्मदर जास्त त्यामुळे काय होतं, युवा तरुणांची संख्या भारतात खूप आहे, कार्यशील तरुण पण चांगले आहे, कामकरी मनुष्यबळ जास्त चांगल्या प्रमाणात उपलब्ध भारतात आहे. आणि म्हणून आयुर्मान मात्र त्या मानाने जर विचार केला तर आयुर्मान कमी आहे, त्यामुळे वृद्ध संख्या कमी आहे. एकंदरीतच आपल्याला निरीक्षण केल्यानंतर हे लक्षात येईल. अशा पद्धतीचा प्रस्तावनानंतर या प्रकरणातील लोकसंख्या भाग 2 मधील हा व्हिडिओ क्रमांक 6 आपला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. यानंतर पुढचा व्हिडिओ मी आपणासाठी दुसऱ्या प्रकरणाचा घेऊन येईल. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया. नमस्कार, धन्यवाद.